गुरु गोविंद सिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील ऑनलाईनच्या क्लासेसमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत। मी तुमचा मराठी विषय शिक्षक श्री प्रकाश गायकवाड। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील गद्य विभाग पंडिता रमाबाई या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर अनुपमा उजगरे। अध्ययन निष्पत्ती। विद्यार्थ्यांच्या पाठातील सर्व संकल्पना स्पष्ट होतील। 2. विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे सांगतील। 3. विद्यार्थ्यांमध्ये लेखन, वाचन, भाषण व श्रवण इत्यादी कौशल्य विकसित होईल। पाठातील काही महत्त्वाचे मुद्दे। कोलकाता येथे झालेल्या पंडिता रमाबाईंचे भाषण व सभेचे वैशिष्ट्ये। 2. पंडिता रमाबाई यांच्या विवाहाविषयी माहिती। 3. पतीच्या निधनानंतर पंडिता रमाबाई पुण्याला आल्या व तिथे झालेल्या सभेचे वैशिष्ट्ये। 4. पंडिता रमाबाईंनी स्त्री उन्नतीसाठी केलेली धडपड। या 4 मुद्द्यांचा आपण या पाठातून अभ्यास करणार आहोत। चला आता आपण पाठाला सुरुवात करण्यापूर्वी लेखिकेचा थोडक्यात परिचय करून घेऊया। लेखिकेचे नाव डॉक्टर अनुपमा उजगरे। जन्म 1949। प्रसिद्ध लेखिका सांगी, पश्चात हे त्यांचे काव्यसंग्रह। चांदणचुरा ललित लेख संग्रह। पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक चरित्रात्मक लेखन तसेच महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश प्रसिद्ध। पाठाची प्रस्तावना। स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे। संघर्षमय याचा अर्थ लढा, नंदनवन याचा अर्थ आनंद, प्रेरणादायी याचा अर्थ प्रेरणा देणारे। चला आता आपण पाठाला सुरुवात करूया। लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी पंडिता रमाबाई या पाठातून स्त्रियांच्या जीवनामध्ये नंदनवन फुलवण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी केलेल्या संघर्षाचे वर्णन केलेले आहे। लेखिका म्हणते की कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती। सभा याचा अर्थ कॉन्फरन्स। पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले। मायबोली याचा अर्थ मातृभाषा। बंगालीतून त्यांचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला। अनुवाद करणे याचा अर्थ भाषांतर करणे। स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली। वक्ता याचा अर्थ व्याख्याता। पूर्वीच्या काळी स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना वंचित ठेवणे याचा अर्थ दूर ठेवणे। एक परप्रांतातील याचा अर्थ दुसऱ्या राज्यातील। परभाषिक स्त्री, परभाषिक याचा अर्थ वेगळी भाषा बोलणारी। एक स्त्री महाभारतातील संदर्भ याचा अर्थ उदाहरण देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते। प्रबोधन करणे याचा अर्थ जागृत करणे, मार्गदर्शन करणे। ही घटना फारच आगळीवेगळी होती। आगळीवेगळी याचा अर्थ विलक्षण, एक वेगळ्या प्रकारची। अशा प्रकारे डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी पंडिता रमाबाई यांनी कोलकाता या शहरामध्ये जी सभा घेतली त्या सभेची वैशिष्ट्ये सांगितली आहे। पुढे लेखिका काय म्हणते बघा। स्त्रियांच्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी पंडिता रमाबाई यांचा संघर्ष चालू असताना
पंडिता रमाबाई यांच्या आई, वडील व बंधू यांचे निधन झाले व त्यानंतर पंडिता रमाबाई एकट्या जीवन जगू लागल्या. परंतु एकटे जीवन जगणे हे किती कठीण आहे हा अनुभव घेतल्यानंतर पंडिता रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. विवाह करणे याचा अर्थ लग्न करणे. त्यावेळेस अतिशय बुद्धिमान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. विद्वान याचा अर्थ हुशार, ख्याती याचा अर्थ प्रसिद्ध, विवाहबद्ध होणे याचा अर्थ लग्न करणे. पंडिता रमाबाई यांनी बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी लग्न केले. त्यावेळेस पंडिता रमाबाई यांचे वय 22 वर्ष होते. लेखिका म्हणते, त्यावेळेच्या रूढीच्या दृष्टीने पंडिता रमाबाई यांचे वय फारच वाढलेले होते. परंतु एकटे जीवन जगणे हे कठीण आहे हा अनुभव घेतल्यानंतर पंडिता रमाबाई यांनी विवाह केला. पुढे लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे म्हणतात की पंडिता रमाबाई यांचे विवाह झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतच त्यांचे पती बिपिन बाबूंचे निधन झाले. निधन झाले याचा अर्थ मृत्यू झाला. महाराष्ट्रातील सुधारकारांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. तान्या मुलीला याचा अर्थ लहान मुलीला. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. व्याख्यान याचा अर्थ भाषण. तिथेच प्रत्येक आठवड्यात एका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरवले. त्यावेळेस बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. उत्कंठा याचा अर्थ ओढ. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे. अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवले आहे. लेखिका म्हणते की पंडिता रमाबाई यांचे व्याख्यान पुण्याला ज्यावेळेस आयोजित करण्यात आले त्यावेळेस प्रत्येक पुरुषाने आपल्यासोबत येताना घरामध्ये असलेल्या एका स्त्रीला घेऊन यावे. कारण पंडिता रमाबाई यांचे व्याख्यान स्त्रियांना जागृत करण्यासाठी होते. कारण पंडिता रमाबाई यांचा संघर्ष स्त्रियांच्या हक्कासाठी किंवा स्त्रियांच्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी होते. म्हणूनच तर पंडिता रमाबाई यांच्या व्याख्यानासाठी स्त्रियांना सोबत आणणे ही एक अट घातली गेली होती. अशा प्रकारे लेखिकेने पंडिता रमाबाई यांच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य सांगितले आहे. पुढे लेखिका म्हणते की पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये व्याख्यान घेतले. त्यावेळेस स्त्रियांना व्याख्यानासाठी आणणे ही अट घालण्यात आली. भाषण करत असताना पंडिता रमाबाई म्हणाल्या की स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. वंचित याचा अर्थ दूर ठेवले जाते. स्त्रियांनी शिकले पाहिजे व स्त्रियांना शिकवले पाहिजे. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. इतकेच नव्हे तर स्त्रियांना शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. अशा प्रकारची शिफारस पंडिता रमाबाई यांनी हंटर कमिशनकडे केली. शब्दार्थ प्रोत्साहन याचा अर्थ प्रेरणा, शिफारस याचा अर्थ अर्ज आणि हंटर कमिशन ही त्यावेळेचे शिक्षण आयोग आहे. शिक्षण आयोगाकडे पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून अर्ज केला. अशा प्रकारे स्त्रियांच्या शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे व्यक्तिचित्र लेखिकेने या पाठातून वर्णन केले आहे. लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे म्हणतात की पंडिता रमाबाई यांना आपल्या देशातील अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करायचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे,
मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. शब्दार्थ बघूया. अनाथ याचा अर्थ आई वडील नसलेले, विधवा पतीचा मृत्यू झालेली स्त्री, धनवान श्रीमंत, उदार दानशूर, गृहस्थ माणूस. लेखिका म्हणते की पंडिता रमाबाई यांनी आपल्या देशामध्ये असलेले जे अनाथ, अपंग, विधवा हे ज्या स्त्रिया होत्या यांच्या जीवनातील दुःख दूर करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे म्हणून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग, व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. आपल्या मनामध्ये आलेली कल्पना त्यांनी काही पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. पण या कार्याची समाजाला गरज तरी काय अशा प्रकारची उत्तरे पंडिता रमाबाई यांना मिळू लागली. परंतु एका दानशूर गृहस्थाने पंडिता रमाबाई यांना 10,000 रुपये दिले व पंडिता रमाबाई यांना सांगण्यात आले की तुम्ही 40,000 रुपयाचे काम 10,000 रुपयामध्ये करून दाखवावे अशी अट घातली. अशा प्रकारे आज आपण पंडिता रमाबाई यांच्या जीवन कार्याचा अभ्यास केला. बाकीचा भाग पुढच्या तासाला अभ्यासू. स्वाध्याय. पाठात आलेले कठीण शब्द वर्गपाठाच्या वहीत लिहा. चला आता आपण इथे थांबूया. धन्यवाद.